नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. वस्तू आणि सेवा कर विधेयक राज्यसभेतही मंजूर. राज्यातल्या भूविकास बँका बंदच. कर्जदार शेतकऱ्यांच्या जमिनींची विक्री केली जाणार नाही. सहकार मंत्री. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या नोकर भरती प्रकरणी उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने निलंबित. आणि बँक आणि टपाल खात्यातून 2 लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे काढण्यावर बंदी नाही. आयकर विभागाचं स्पष्टीकरण. आता सविस्तर बातम्या. वस्तू आणि सेवा कर विधेयक काल राज्यसभेतही मंजूर झालं. गेल्या 29 मार्चला वस्तू आणि सेवा कराशी संबंधित 4 विधेयकं लोकसभेत मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्यसभेनंही या विधेयकांना मंजुरी दिली. संसदेत या 4ही विधेयकांना मंजुरी मिळाल्यानंतर आता ही विधेयकं राज्यांच्या विधिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवली जाणार आहेत. विधिमंडळांकडून मंजुरी मिळाल्यानंतर येत्या 1 जुलैपासून वस्तू आणि सेवा कर कायद्याची संपूर्ण देशभरात अंमलबजावणी होईल. राज्यातल्या भूविकास बँका पुन्हा सुरू होणार नाहीत, तसंच शेतकऱ्यांच्या जमिनींची विक्री केली जाणार नाही, अशी ग्वाही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी काल विधानसभेत दिली. शेतकऱ्यांच्या कर्जफेडीची 233 कोटी रुपयांची रक्कम शासनानं भरावी अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावरून गदारोळ झाल्यानं मंत्र्यांनी बैठक घेऊन यातून मार्ग काढावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दरम्यान शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या आमदारांनी कालही विधानभवन परिसरात आंदोलन केलं. सरकारची भूमिका शेतकरी विरोधी असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केला. सनातन संस्थेवर बंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असल्याचं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार विद्या चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात केसरकर बोलत होते. बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत या संस्थेवर बंदीची मागणी सरकारनं केली असल्याचं केसरकर म्हणाले. डॉ. नरेंद्र दाभोलकर तसंच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येशी या संस्थेच्या कार्यकर्त्यांचे लागेबांधे असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणातल्या सर्व साक्षीदारांना चोख सुरक्षा पुरवण्याची ग्वाही केसरकर यांनी दिली. राज्यात बैलगाड्यांच्या शर्यती लवकरच पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. काल राज्य विधानसभेनं यासंदर्भातलं विधेयक एकमतानं मंजूर केलं. पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी हे विधेयक मांडलं. अशा शर्यतींच्या आयोजनासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे. शर्यतीदरम्यान बैलांचा छळ केल्यास 5 लाख रुपये दंड किंवा 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. औरंगाबाद इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 2012 मध्ये झालेल्या प्रपाठक, अधिव्याख्याता तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियमबाह्य नियुक्त्यांचा ठपका असलेले उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांना निलंबित करून त्यांची चौकशी करण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल विधानसभेत केली. औरंगाबादचे आमदार अतुल सावे यांच्यासह अन्य आमदारांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. या नियुक्त्यांसंदर्भात चौकशीसाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालानुसार कारवाई करण्यात मंत्रालयातल्या ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुचराई केली त्यांचीही निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात येईल, असं तावडे यांनी स्पष्ट केलं. उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी घातलेली प्रवासबंदी तसंच तक्रार मागे घेण्याबाबत सर्व संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढला जाईल, असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिलं आहे. ते काल लोकसभेत बोलत होते. त्यापूर्वी खासदार गायकवाड यांनी याप्रकरणी लोकसभेत निवेदन सादर करत आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले. या प्रकरणामुळे संसदेची प्रतिमा बाधित झाल्यानं आपण संसदेची माफी मागतो, असंही गायकवाड म्हणाले. शिवसेनेचे नेते केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनीही गायकवाड यांच्यावर विना चौकशी बंदी घालण्यात आली असून ती तत्काळ रद्द करण्याची मागणी केली. शिवसेनेच्या खासदारांनी घोषणाबाजी करत हा मुद्दा लावून धरल्यानं लोकसभेचं कामकाज काल 3 वेळा तहकूब झालं. दरम्यान गायकवाड यांनी काल सायंकाळी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांकडे दिलगिरीचं पत्र सादर केल्याचं पीटीआयचं वृत्त आहे. त्यामुळे गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी लावलेली प्रवासबंदी आता मागे घेतली जाण्याची शक्यता आहे. धनगर आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकार सकारात्मक असून याबाबत नागरिकांमध्ये चुकीच्या गोष्टी पसरवण्यात येत असल्याचं भारतीय जनता पक्षाचे खासदार विकास महात्मे यांनी काल राज्यसभेत सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षणाला नकार दिल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसारित केल्याचं ते म्हणाले. धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी संशोधन सुरू असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असं सांगून महात्मे यांनी या मुद्द्यावरून सरकारविरोधी खोटी माहिती देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. 2 लाख रुपयांपेक्षा अधिक पैशांच्या नगदी व्यवहारांवर घातलेला निर्बंध बँक तसंच टपाल खात्यातून पैसे काढण्यासाठी लागू नाही, असं आयकर विभागानं स्पष्ट केलं आहे. वित्त अधिनियम 2017 नुसार 2 लाख रुपयांपेक्षा अधिक नगदी व्यवहारांवर बंदी घातली आहे. असा व्यवहार केल्यास त्यावर तेवढाच दंड आकारण्यात येणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ याबाबतची अधिसूचना लवकरच जारी करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. परभणी जिल्ह्यात 10 ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आलं आहे. शासनाकडून मिळालेल्या निधीचं लेखापरीक्षण न करता माहिती दडवल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी विधान परिषदेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात 165 ग्रामसेवकांना दंड आकारून शिस्तभंगाची नोटीस जिल्हा परिषदेनं बजावली असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. लातूर जिल्ह्यातल्या मोठेगाव आणि सतधरवाडी या दोन्ही गावातल्या शाळा 15 जूनपूर्वी बांधण्यात येतील असं शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल विधानसभेत सांगितलं. योगेश सागर यांनी मोठेवाडी सतधरवाडी इथल्या जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची झालेल्या दुरावस्थेबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. राज्यात जुन्या आणि निजामकालीन शाळांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात आल्याचं ते म्हणाले. कला क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांना या वर्षापासून 10वीच्या परीक्षेत वाढीव गुण देण्याचा निर्णय राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतला आहे. यापूर्वीच्या निर्णयात असे वाढीव गुण पुढच्या वर्षापासून देण्यात येणार होते. मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. यासंदर्भातील विस्तृत सूचना शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात गेवराईचे नायब तहसीलदार वैजनाथ जोशी यांच्यावर मध्यरात्रीच्या सुमारास वाळू तस्करांनी हल्ला केला. तहसील कार्यालयाचं पथक वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत असताना वाळू तस्कर मच्छिंद्र गोरडे यांच्यासह 7 ते 8 वाळू तस्करांनी केलेल्या हल्ल्यात जोशी यांच्यासह 2 जण गंभीर जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हिंगोली जिल्ह्यातली गायरान जमीन शैक्षणिक कामकाजासाठी विकून अटींचा भंग करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचं महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितलं आहे. आमदार तानाजी मुटकुळे यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते. या जमिनीवर अतिक्रमण केलेल्या 12 शेतकऱ्यांना शासनानं जमीन नियमित करून दिली होती. मात्र त्यांनी ती जमीन शैक्षणिक कामकाजासाठी विकल्याचं निदर्शनास आलं आहे. या जागेवर उभारण्यात आलेली शैक्षणिक इमारत महिनाभरात ताब्यात घेण्यात येईल असंही राठोड यांनी सांगितलं. उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा विचार करता कृष्णा मराठवाडा प्रकल्प लवकर पूर्ण करणं हे शासनाचं उद्दिष्ट असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. ज्ञानराज चौगुले यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. या प्रकल्पांतर्गत तुळजापूर तालुक्यात धनेगाव परिसरात साठवण तलावाची निविदा निश्चित करून विशेष बाबी अंतर्गत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीनं काम सुरू करणार असल्याचं महाजन म्हणाले. लातूर महापालिका निवडणुकीत काल 12 जणांनी तर परभणी महापालिका निवडणुकीत 15 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस असून दुपारी 3 वाजेपर्यंत इच्छुकांना अर्ज मागे घेता येणार आहेत. हिंगोली जिल्ह्यात सेनगाव इथल्या जय गजानन मेडिकल या औषध विक्री करणाऱ्या दुकानावर अन्न आणि औषधी भेसळ प्रतिबंधक विभागानं छापा टाकून 10 लाख रुपयांचा गर्भपाताशी संबंधित आणि बंदी घातलेल्या औषधीचा साठा जप्त केला. या कारवाईनंतर दुकानाला टाळं लावण्यात आलं असून सेनगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. वस्तू आणि सेवा कर विधेयक राज्यसभेतही मंजूर. राज्यातल्या भूविकास बँका बंदच. कर्जदार शेतकऱ्यांच्या जमिनींची विक्री केली जाणार नाही. सहकार मंत्री. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या नोकर भरती प्रकरणी उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर धनराज माने निलंबित. आणि बँक आणि टपाल खात्यातून 2 लाख रुपयापेक्षा अधिक पैसे काढण्यावर बंदी नाही, आयकर विभागाचं स्पष्टीकरण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी 10 वाजता.